आणि आता आपण थेट नवीन संसद भवन परिसरात जाऊयात, जिथे आता लवकरच पहिल्यांदा कामकाज सुरू होतंय या नव्या संसदेतून आणि हा प्रवेश सोहळा आता पार पडतोय। पंतप्रधान मोदी आता नव्या संसद भवनाच्या दिशेने जात आहेत। पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत, त्याचबरोबर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आहेत, राजनाथ सिंह आहेत, पीयूष गोयल आहेत, जेपी नड्डा सुद्धा आहेत। सर्व प्रमुख नेते खासदार आता पंतप्रधान मोदींसोबत आहेत। बेहद अनूठा है क्योंकि नवीनता और प्राचीनता का संगम है। वहां पर अगर आपको एक तरफ याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा प्रवेश सोहळा नेमका कसा होणार आहे? आता समृद्ध परंपरा, संस्कृती, जुन्याकडून नव्याकडे स्थित्यंतर होत आहे आणि खरं तर जी नवीन इमारत आहे ती जुन्या संसदेच्या अगदी समोरच उभी आहे। पंतप्रधान जे सेंट्रल हॉलचं मुख्य गेट आहे तिथून चालत चालत या नवीन संसदेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत राजनाथ सिंह आहेत, एका बाजूला अमित शाह आहेत, जेपी नड्डा आहेत, पाठोपाठ आपल्याला पीयूष गोयल वगैरे पण दिसत आहेत। आणि हे सगळे खासदार जे आहेत ते आता जुन्या इमारतीकडून नव्या इमारतीमध्ये प्रवेश करतायत। गणेश चतुर्थीचा मुहूर्त निवडण्यात आलेला आहे। साधारणपणे 1:15च्या आसपास लोकसभेचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे आणि हा कामकाजाचा पहिला दिवस जो आहे तो देखील ऐतिहासिक असेल, कारण महिला आरक्षण विधेयक जे आहे ते आज पटलावरती मांडलं जाईल। अर्थात त्याच्यावरची चर्चा जी आहे ती लगेच सुरू होणार नाहीये। उद्या लोकसभेमध्ये चर्चा होईल, परवा राज्यसभेत चर्चा होईल असं सांगितलं जात आहे। पण ऐतिहासिक दृश्य आहे। देशाच्या एकूण वाटचालीमध्ये महत्वाची साक्षीदार ठरलेली एक संसदेची इमारत, जिला आपण निरोप देतोय आणि उद्याच्या भारताची पायाभरणी ज्या इमारतीत होणार आहे त्या इमारतीकडचा प्रवास जो आहे तो होताना दिसतोय। बरोबर, संसदेचं कामकाज आता या नव्या इमारतीतून होणार आहे। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या नव्या इमारतीत हा सगळा प्रवेश सोहळा होतोय। प्रशांत, आणखी एक माहिती की खऱ्या अर्थानं आज नव्या संसद भवनाचा श्री गणेशा होतोय, कामकाजाचा श्री गणेशा कशा पद्धतीने होणार त्याबद्दल काही माहिती देण्यात आली आहे? नक्कीच या कामकाजाचा श्री गणेशा करण्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग भाजपने केल्याचं दिसतंय। एकतर या नव्या इमारतीचं उद्घाटन आधीच झालेलं होतं 28 मे रोजी, पण आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती प्रवेश करण्यात आला आणि जे विधेयक गेल्या 2 दशकांपासून रखडलेलं आहे ते महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेच्या पटलावरती मांडलं जाणार आहे। ज्यावेळी हे विधेयक येईल त्याच्यानंतर सर्वच पक्ष त्याला तुर्तास तरी पाठिंबा देत आहेत, अगदी छोटे मोठे पक्ष सोडले तर, कारण काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख राष्ट्रीय प्रवाहातले जे पक्ष आहेत ते या विधेयकाच्या बाजूने आहेत। त्यामुळं विधेयक मंजूर होण्यामध्ये तशी कुठलीही अडचण नाहीये। त्यामुळं ज्या क्षणी हे विधेयक सभागृहामध्ये येईल त्याच्यानंतर ते मंजूर होणार याच्यामध्ये काही शंका नाहीये आणि हे ऐतिहासिक विधेयक या नव्या इमारतीच्या कामकाजामध्ये पहिलं अग्रक्रमांकावरती असणार आहे। बरोबर आहे प्रशांत, आम्ही आता दृश्य बघतोय, देशातले सगळे खासदार अक्षरशः रांगेनी एकत्र जात आहेत, अशी दृश्य यापूर्वी कधी बघितली आहेत? नक्कीच, खरं तर खूप ऐतिहासिक क्षण आहे। एरवी संसदेच्या या जुन्या इमारतीला खूप वेगवेगळे गेट्स होते, 4 नंबर, 12 नंबर आणि एक मुख्य द्वार आहे। प्रत्येक खासदाराच्या सोयीनुसार जे असतं गेट त्यानुसार ते आतमध्ये प्रवेश करत असतात। पण आज नव्या इमारतीतल्या प्रवेशाच्या वेळी हे सगळे खासदार जे आहेत ते एकत्रितपणे प्रवेश करतायत। काही खासदारांची उत्सुकता आपण दृश्यामध्ये बघतोय की ते स्वतः हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपू पाहतायत। सगळी ऐतिहासिक इमारत जी आहे ती या सगळ्या घटनेची साक्षीदार आहे आणि लोकसभा राज्यसभा दोन्हीचे खासदार जे आहेत ते आता पंतप्रधानांच्या पाठोपाठ या नव्या इमारतीमध्ये प्रवेश करतायत। बरोबर, काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदारांना संबोधित केलं, ज्याचं नाव आता संविधान सदन देखील ठेवण्यात आलेलं आहे। जुन्या संसदेची प्रतिष्ठा कायम राहील, हाच प्रयत्न आपण नव्या संसद भवनात सुद्धा करायला हवा असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी बोलले, तो म्हणजे सामाजिक न्यायाचा। सामाजिक न्याय, त्याचबरोबर समभाव, समानता आणि समत्व ही आपली प्राथमिकता आहे, पण या व्याख्येला काहीसा आणखी व्यापक करावा लागेल असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले। त्याचबरोबर राष्ट्रव्यवस्थेत सुद्धा सामाजिक न्याय गरजेचा आहे। या सगळ्या स्पर्धेत कोणीही मागे राहू नये हाच आपला प्रयत्न असल्याचं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत। त्याचबरोबर भारताला मोठ्या स्केलवर आणखी काम करावं लागेल याचं सूतोवाचही पंतप्रधान मोदींनी केलंय। आणि त्याचबरोबर सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा पाढा देखील पंतप्रधान मोदींनी वाचून दाखवला। आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं भारतासाठी ऐतिहासिक असणार आहे। तसं बघितलं तर आज देशभरात गणेश चतुर्थीची धूम आहे। कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची म्हटलं तर आपण आपल्या लाडक्या गणरायाला आगमन करतो, गणेशाच्या
नामानी गणेशाला नमन करून चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण करतो आणि देशाच्या दृष्टीनं सुद्धा आता या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर आता प्रवेश सोहळा होतोय गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शुरू हो रही है आणि आजपासून या नव्या इमारतीत कामकाज चालणार आहे देशाचं. कलाकृतियों का समागम है. काल पंतप्रधान मोदींनी जुन्या संसद भवनातले ऐतिहासिक क्षण जे आहेत, अनेक महत्वाचे निर्णय असतील, वो समर्पित त्यांचा उल्लेख सर्व खासदारांना देशवासियांना संबोधित करताना केला होता. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सर्वांचा नामोल्लेख पंतप्रधान मोदींनी केला होता आणि उल्लेखनीय कार्यांबद्दल त्यांच्या निर्णयांबद्दल कौतुक देखील केलं होतं. त्यानंतर आज सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींनी खासदारांना संबोधित केलं आणि पुन्हा एकदा जुन्या संसद भवनातल्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याचबरोबर नव्या कोणकोणत्या गोष्टी नव्या भारताची मुहूर्तमेढ करण्यासाठी करायचा आहे त्याचा संकल्प देखील एक प्रकारे पंतप्रधान मोदींनी सोडलाय. आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे नव्या संसद भवनात होणाऱ्या प्रवेशाची आणि त्यानंतर नव्या संसद भवनातून कामकाज देखील सुरू होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिवेशन बोलवण्यात आलंय पंतप्रधान मोदी यांच्याकडून आणि त्यानंतर आता या अधिवेशनात नेमके कोणते महत्वाचे निर्णय होतात, कोणते महत्वाचे कायदे पारित होतात याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष आता लागलंय. कुछ मंत्रणा करते हुए, कुछ बातें करते हुए नए संसद भवन की ओर प्रस्थान करते हुए. ये तस्वीरें कुछ पल पहले की है जब प्रधानमंत्री लीड कर रहे हैं तमाम सांसदों को और नए भवन की तरफ अलग अलग दल के राज्यसभा और लोकसभा के ये सांसद अब एक नई इबारत, विकास की एक नई कहानी लिखने के लिए संसद के नए भवन की तरफ रवाना हो चुके हैं. 4000 से ज्यादा कानून हमने पुराने भवन में बनते देखे. तमाम कुछ बेहतरीन अनुभव भी हैं, अच्छे अनुभव भी हैं, तो कुछ खट्टी यादें भी हैं जिन्हें लेकर आज ये तमाम सांसद नए भवन की ओर रवाना हो रहे हैं. तस्वीरों में हम यहां देख पा रहे हैं बड़ी संख्या में जो महिला सांसद हैं वो भी मौजूद हैं और हर सांसद में एक भावुकता का पल खासदाराच्या चेहऱ्यावर एक नवा उत्साह दिसतोय. उत्साह भी है जिसके साथ देशाच्या इतिहासात काहीतरी नवीन पहिल्यांदा घडतंय. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाचं सगळं कामकाज, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं कामकाज, महत्वाचे निर्णय, महत्वाच्या चर्चा, असे निर्णय की ज्यामुळे देशाच्या राजकारणाला, देशाच्या अर्थकारणाला वेगळं वळण लागलं आणि लोकसभा में हम थोड़ी त्यानंतर आता या नव्या संसद भवनात हा सगळा प्रवेश होतोय. जुनी वास्तू या सगळ्या महत्वाच्या घटनांची, इतिहासाची साक्षीदार होती. कार्रवाई की भी शुरुआत होगी. त्यामुळे हा सगळ्यांसाठी भावनिक क्षण असल्याचं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. तमाम जो आपण जुन्या घरातून नवीन घरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा जुन्या घरातल्या काही आठवणी सुद्धा आपण आपल्यासोबत घेऊन जातो, बैठने की व्यवस्था असं देखील पंतप्रधान मोदी पहले से म्हणाले. बहुत ज्यादा है और अब जो लोग आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, जुन्या संसद भवन परिसरात तुम्ही गेल्या काही वर्षांपासून रिपोर्टिंग करत आहात, सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहात. आता नव्या संसद भवनातून हे सगळं रिपोर्टिंग करण्याचा अनुभव नेमका कसा असणार आहे? नक्कीच खरं तर ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणजे जी खासदारांच्या मनामध्ये उत्सुकता आहे ती पत्रकारांच्या मनामध्ये आहे, ती अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे. कारण ऐतिहासिक इमारत असते, लोकशाहीचं मंदिर आपण म्हणतो आणि त्या दृष्टीनं या इमारतीमधलं कामकाज जवळून पाहता येणं, ती बघणं ही एक खरोखर अविस्मरणीय अशी गोष्ट असते. नव्या संसदेमधली जर आपण रचना बघितली तर पत्रकारांच्या दृष्टीनं सर्वात चर्चेचा विषय आहे ती म्हणजे नव्या संसदेमध्ये सेंट्रल हॉलची इमारत जी आहे ती नाहीये. म्हणजे जुन्या संसदेमध्ये सर्व बातम्यांचा उगम जो आहे तो ज्या सेंट्रल हॉलच्या गप्पांमधून व्हायचा त्या सेंट्रल हॉलची कमतरता पत्रकारांना नक्कीच जाणवेल. नव्या संसदेमध्ये मात्र अशा पद्धतीचा सेंट्रल हॉल जो आहे तो उभारण्यात आलेला नाहीये आणि तो पत्रकारांच्या दृष्टीने अगदी पासून खूप खूप चर्चेचा विषय होता. कारण कामकाजाच्या व्यतिरिक्त जो फावला वेळ असतो त्यावेळी सगळे खासदार सेंट्रल हॉलमध्ये जमत असतात आणि ठराविक पत्रकारांना जेव्हा त्यांचा एक काही विशिष्ट कालमर्यादेचा अनुभव संसदेच्या रिपोर्टिंगचा पूर्ण होतो त्याच्यानंतर हा पास दिला जायचा आणि इथं सगळ्या बातम्या ज्या आहेत, ज्या गॉसिप्स पॉलिटिकल आपण ज्याला म्हणतो, त्याची खूप चर्चा या सेंट्रल हॉलमध्ये व्हायची. आता नव्या संसदेमधलं हे रिपोर्टिंग जे आहे ते त्या अर्थानं चॅलेंजिंग असेल. खरं तर गेल्या काही दिवसांपासून काही निर्बंध जे आहेत ते मीडियावरती अजूनही कायम आहेत. त्या दृष्टीने सुद्धा काही नव्या इमारतीमध्ये गेल्यानंतर आता थोडासा मोकळेपणा येतोय का हे देखील बघावं लागणार आहे. अगदी खरं आहे, खूप महत्वाचं हे आहे. पण प्रशांत, जुन्या संसद भवनाचं आता नेमकं काय होणार आहे त्याबद्दल काही माहिती? कुठलं म्युझियम किंवा इतर काही उपक्रम आहेत सरकारच्या डोक्यात?
जुन्या संसदेची जी इमारत आहे ती तुर्तास वापरात राहणार आहे, कारण त्या ठिकाणी काही पक्षांची जी कार्यालयं आहेत, म्हणजे राज्यसभा, लोकसभा आणि सेंट्रल हॉल शिवाय या इमारतीमध्ये अनेक छोटी मोठी कार्यालये देखील होती आणि तिथून या पक्षांचं काम जे आहे ते अधिवेशनाच्या काळात चालायचं. तुर्तास नवीन अलोकेशन जे आहे ते नव्या इमारतीमध्ये झालेलं नाही आणि तोपर्यंत पक्षांसाठीची ही कार्यालये जी आहेत ती कायम राहतील, असंही सांगितलं जातंय की ज्या संसदेच्या समित्यांच्या बैठका असतात त्या आता या इमारतीमध्ये होतील आणि सोबतच एक भविष्यातला प्लॅन हा देखील आहे की जेव्हा पर्यटक या ठिकाणी येतील तेव्हा त्यांच्यासाठी या जुन्या इमारतीचं वैशिष्ट्य जे आहे ते अधिक ठळकपणे सांगता यावं, यासाठी काही विशिष्ट रचना जी आहे ती केली जाईल. ठीक आहे. प्रशांत, नव्या संसद इमारतीतली ही दृश्य येत आहेत. पंतप्रधान मोदी आता प्रवेश करतायत, त्यांच्यासोबत सर्व खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि कदाचित यापूर्वी अनुभवली नसतील अशी दृश्य आता आपण बघतोय की देशातले सर्व खासदार एका रांगेत एकत्र आता नव्या संसद भवनात प्रवेश करतायत. भारत माता की जय. और जिन द्वारों से प्रवेश किया गया है, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकदा अशी दृश्य कदाचित भारतीय जनतेला बघायला मिळाली असतील. बल्कि समृद्ध सांस्कृतिक अर्थात कारण आणि प्रयोजन वेगळं आहे, पण नव्या संसद भवनाच्या निमित्तानं करते हुए माननीय सांसद गण सर्व खासदार मंत्री आता नव्या संसद भवनात प्रवेश करतायत. भारताच्या इतिहास, संसदीय कामकाज आणि इलेक्टोरल पॉलिटिक्सच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या नव्या संसद भवनात प्रवेश होतोय. द्वार है, गरुड़ द्वार है. खरं तर संसदेला कुठल्याही देशाच्या लोकशाहीचं मंदिर मानलं जातं. लोकांचा आवाज इथे घुमत असतो, त्यामुळे संसदेला कुठल्याही देशाच्या लोकशाहीत अनन्यसाधारण महत्व आहे. शार्दुल द्वार है, तो वहीं पश्चिम में मकर द्वार है. तो ये 6 द्वार संसद में प्रवेश करने के, और हर द्वार जो है वो एक कहानी कहता है, इतिहास से प्रेरित है और उसका अपना एक निहित संदेश है. इतिहास की नींव पर स्वर्णिम भविष्य की ओर बढ़ते कदम, नए युग का शुरुआत, नए संकल्प के साथ नए भवन में प्रवेश. संसद के नए अध्याय की आज से शुरुआत हो गई है. लोकतंत्र, दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र, दुनिया का सबसे मजबूत लोकतंत्र, जिसने लोकतंत्र को लेकर पूरी दुनिया को एक राह दिखाई है, एक सीख दी है, आज वो एक नए कलेवर की तरफ रुख कर रहा है, आत्मनिर्भर भारत की झलक पेश कर रहा है और नए परिसर की तरफ प्रस्थान करता हुआ